जागेच्या सातबाऱ्यावर प्रभावी भूसंपादन अधिकाऱ्यांनी चुकीची नावं वाढवल्याचा आरोप करत इचलकरंजीतील काही नागरिकांनी महापालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यामुळे आज सकाळपासूनच इचलकरंजी महापालिकेसमोर शासकीय यंत्रणा तैनात करण्यात आली होती। पण इशारा दिलेल्यांपैकी एकानं अतिरिक्त आयुक्तांना भेटून आत्मदहनाचा इशारा मागे घेतला। त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेनं सुटकेचा निश्वास सोडला। इचलकरंजीच्या सुधारित विकास योजनेत एसटीपी आणि रस्त्यासाठी 2911 चौरस मीटर जमिनीचं संपादन करण्यात आलंय। पण त्यामध्ये काहींचा संबंध नसतानाही निवाडा नोटीसमध्ये प्रभारी भूमी संपादन अधिकाऱ्यांनी नावं वाढवली। त्यामुळे निवाडा नोटीस दुरुस्त करावी, अन्यथा महापालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्या 12 नागरिकांनी दिला होता। परिणामी आज सकाळपासूनच इचलकरंजी महापालिकेत तणावपूर्ण वातावरण होतं। महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी कर्मचारी आग विझवण्याच्या उपकरणांसह तैनात होते। शिवाय पोलीस फौजफाटाही होता। महापालिकेत येणारे नागरिकही हा फौजफाटा पाहून अचंबित झाले होते। पण सुमारे 2 तास आत्मदहनाचा इशारा दिलेले कोणीही फिरकले नाहीत। त्यानंतर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या एकानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेतली। गडबडीनं पोलीस आणि सुरक्षा रक्षकांनी त्या नागरिकाला घेरलं, पण आपण आत्मदहन करणार नसल्याचं त्यानं सांगितलं आणि महापालिका प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला। पण त्यापूर्वी 2 तास इचलकरंजी महापालिकेतील अधिकारी जणू गॅसवर होते।